श्री स्वामी समर्थ. उद्या आहे गुरुप्रतिपदा. आपल्याला जर उद्या गुरुप्रतिपदेला आरतीला जाणं शक्य नसेल, आपण मठामध्ये जाणं शक्य नसेल, केंद्रामध्ये जायला जमत नसेल, किंवा आपल्याला कोणतीही सेवा करायला जमत नसेल, घरामध्ये आरती करायला जमत नाही, किंवा उद्या नरसिंह सरस्वती महाराजांचे जन्मदिवस आहे. उद्या गुरुप्रतिपदा म्हणजे भगवान दत्तात्रेय महाराजांचा दुसरा अवतार म्हणजे श्री नरसिंह सरस्वती महाराज ज्यांचं उद्या जन्मदिवस आहे. तर नरसिंह सरस्वती महाराजांचं ज्यावेळेस कर्दळमळी वनातून ते अदृश्य झाले होते आणि मग त्यानंतर स्वामी महाराजांचं उदय झाला होता. म्हणजे ते शरीर असं सोडून गेले नाही, ते स्वतःच नरसिंह सरस्वती महाराज ह्या दिवशी शैलगमन गेले होते असे म्हणतात. तर ह्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांस्वरूपी स्वामी समर्थ महाराजांस्वरूपी उद्या सेवा करायची आहे. सेवा कशी करावी, काय करावे ते सगळं माझं व्हिडिओ आलेलंच आहे, तुम्ही एकदा पाहून घ्या. आणि बघा, उद्या आहे गुरुप्रतिपदा. समजा आता तुम्हाला कोणतीही सेवा करायला जमत नाही, उद्या 2 अध्याय गुरुचरित्र वाचायचे असतात, 51 आणि 52. ती पण सेवा तुम्हाला करायचं जमत नाही, किंवा तुमच्याकडे ते ग्रंथ नाही, गुरुचरित्र ग्रंथ नसेल, तर मग काय करावं? आपण उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांची साधी सोपी सेवा करायची आहे. याला जास्त काही आपल्याला हे लागणार नाही, पण उद्या आवर्जून ह्या स्वामींच्या सेवा झाल्याच पाहिजे. उद्या खूप महत्त्वाचं आहे. जे गुरुभक्तांना, जे स्वामीचे भक्त आहेत, त्यांना उद्या ही सेवा झालीच पाहिजे. तर उद्या सेवा काय करायचं? आपल्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल तर आपल्याला स्वामी महाराजांच्या फोटोला पुसून घ्यायचं आहे. मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्यायचा आहे. श्रीसूक्त पुरुषसूक्त म्हणून आपण अभिषेक झाल्यानंतर, मूर्ती असेल तर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ मूर्तीला पुसून गंध, अक्षदा, फूल, दीप आणि नैवेद्य दाखवून आपल्याला आरती करून घ्यायची आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर स्वामींची ही साधी सोपी सेवा आहे. 11 माळी जप, 3 अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृत आणि 11 वेळेस तारक मंत्र, एवढी सेवा तुम्ही करा. समजा ही पण करायला तुम्हाला जमत नसेल तर 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत, 1 वेळेस आपल्याला तारक मंत्र, तुम्ही एवढी सेवा करा, मनाभावाने सेवा करा. बघा तुमच्या जीवनामध्ये किती बदल होईल. स्वामी महाराजांची अखंड कृपा राहील. आणि तुम्ही दररोज ही जरी सेवा नित्य जरी ठेवली, बघा तुमच्या खूप जीवनामध्ये दुःख आहे, दारिद्र्य आहे, काही प्रश्न तुमचे सुटत नाही, एक करायला जातं दुसरंच घडतं. अशा वेळेस तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात करा. उद्या गुरुप्रतिपदेपासून चालू करा. घरामध्ये 1 माळ आणि 1 अध्याय, त्याचबरोबर तारक मंत्र, ही सेवा तुम्ही नित्य ठेवा. सकाळ संध्याकाळ. बघा तुमच्या जीवनात काय घडतं, तुमच्या जीवनामध्ये किती फरक पडतो, तुम्ही स्वतः अनुभव कराल. तर अत्यंत प्रभावशाली हा उद्याचा दिवस आहे. खूप पुण्याचा उद्याचा दिवस आहे. उद्या गाणगारपुरामध्ये खूप मोठं उत्सव असतं आणि साक्षात त्यांच्या जे नरसिंह महाराजांनी ठेवलेल्या ज्या पादुका आहेत, ते उद्या पादुका दर्शन आणि अभिषेक, उद्याचा दिवस, पालखी वगैरे सोहळा, उद्या खूप मोठं उत्सव असतं. तर आपल्याला ह्या सगळ्या उत्सवामध्ये आपल्याला जाणं शक्य होत नाही, आपण पादुका दर्शन करू शकत नाही. तर नरसिंह सरस्वती महाराज स्वरूप आपले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, त्यांचीच आपल्याला सेवा करून आपल्या गुरूंची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे. म्हणून उद्या आपल्याला न विसरता ह्या सेवा आपल्याला जरूर झालीच पाहिजे. आपल्याला मंदिरात जाणं शक्य होत नाही, आपण छोटे मुलं आहेत किंवा काही अडचणी आहेत, पण घरी बसून जरी स्वामीला महाराजांना हृदयानं आपण विनंती करून प्रार्थना केली तरीही स्वामी आपले ऐकून घेतात. स्वामी आपल्या जवळच असतात, फक्त आपल्याला त्यांना समजून घ्यायचं आहे, त्यांना बघून घ्यायचं आहे, त्यांचं स्मरण, त्यांचं आपल्या आजूबाजूला स्वामी आहे त्यांचं एहसास आपल्याला करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला श्री स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. सेवा आपण करत राहिला तर आपल्या जवळचेच कोण देवरूपी माणसं आपल्याला मदत करायला उठतात. म्हणजे हे सगळं स्वामी महाराजांची लीला आहे. फक्त त्यांच्याशी जोडण्यासाठी, त्यांच्याशी कनेक्ट व्हायसाठी, त्यांच्याशी तार जोडण्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे. नेमानं 3 अध्याय, 11 माळी आणि 11 वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा असतो. पण ते पण तुम्हाला शक्य नसेल, 1 माळ
ते एक अध्याय आणि एक वेळेस तारक मंत्र सुरुवात करा. हळूहळू मग तुम्ही करू शकाल. तुम्हाला अनुभव आला तर मग तुम्ही स्वतःहूनच स्वामी सेवा करायला सुरुवात करू शकता. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? जर माझी माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा म्हणजे दुसरा व्हिडिओ मी जे टाकेल ते